लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे दोन्ही बंधू राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येणं फार गरजेचं होतं। या ठिकाणी दोन्ही भावांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आपल्याला जर सर्वांगीण विकास करायचा असेल राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे। हे आहेत नाशिक भाजपचे नेते दिनकर पाटील। गुरुवारी दुपारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। गुरुवार सकाळपर्यंत दिनकर पाटील मनसेमध्ये होते। अगदी ठाकरे बंधूंच्या युतीवर जल्लोषही करत होते, पण अचानक भाजपमध्ये जाऊन पोहोचले। महाराष्ट्र देश हुकुमशाहीकडे चालला होता। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे दोन्ही बंधू राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येणं फार गरजेचं होतं आणि आज दोघं बंधू एकत्र येण्याची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता। आणि नाशिक महापालिका असो, मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, या ठिकाणी दोन्ही भावांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। पाहिलं, फक्त काही मिनिटात पाटील साहेबांनी आपली विचारसरणीच बदलली, सर्वोच्च नेताही बदलून टाकला। कारण पहिलं प्राधान्य सत्तेला। आता दुसरं उदाहरण नाशिक मधलंच घ्या। आयारामांना घेऊ नका म्हणून नाशिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क गिरीश महाजनांसारख्या ज्येष्ठ नेत्यासमोरच घोषणाबाजी केली। नाशिक भाजपमध्ये ठाकरे गटाचे 2 आणि मनसेचे 2 नेते बुधवारी प्रवेश करायला आले तेव्हा हा राडा झाला। प्रकरण इतकं गंभीर झालं की भाजपच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदेंना रडू कोसळलं। गहिवरून येण्याचं कारण महत्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। ही पक्षांतरं कुणा एका पक्षापुरती मर्यादित नाहीयेत। शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि पुण्यामधले पवारांचे निष्ठावंत नाराज झाले। भाजपशी संगत करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही ही भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली, पण सत्ता नजरेसमोर ठेवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जगतापांची भूमिका पटली नाही। शेवटी प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम केला आणि काँग्रेस जवळ केली। तिकडे शिवसेनेच्या नेत्यांनीही पक्षातल्या स्थानिकांना न्याय द्या असं म्हणत नीलम गोऱ्हेंना घेराव घातला। सत्ता आणि पैसा कमवणं आणि कमावलेला पैसा राखणं हेच राजकारणात येणाऱ्या बहुतांश नेत्यांचं लक्ष्य आहे, हे कटू सत्य आहे। जनतेचं हित, शहराचा विकास, लोकशाहीचं संरक्षण या नेत्यांसाठी फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत। आता अशा नेत्यांना किती वर्ष निवडून द्यायचं याचा विचार जनतेनं करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।